गेम स्टार्ट, मॅच ऑन. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळतोय आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल रन आली. एक धाब्याने अकाउंट ओपन केला. नेक्स्ट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. इथून फटका खेचायचा होता, पंचांकडे अपील. फलंदाज बाद, LBW चा शिकार, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आशिकेश पाटील. बॅक टू डग आउट. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा सन्माननीय SP शेळके साहेबांना विनंती असेल आपण या साहेब व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच आपण बघतोय पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला बैरमनाथ विचुंबे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना टीम मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी, लवेश अँड मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. प्रथमेश आलेत गोलंदाजी मार्ग वरती. पहिलं षटक धावपुस्तकावरती धाबा आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 धाबा धावपुस्तकावरती. 3 चेंडूचा खेळ संपला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्यांचा वेध घेतला. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल. सरपंच चषक ठेवलाय भारी खाना बघावाला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला. दोन विकेट मैदानाच्या बाहेर पडलेत. टीम भैरवनाथ विचुंबे क्रिकेट संघाचा विचार केला. संघ जाऊन पोहोचलाय धावपुस्तकावरती. आपल्याला धावा बघायला मिळत आहेत. 4 धावा धावपुस्तकावरती बघायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकाचा फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला प्रथमेशच्या माध्यमातून बघायला मिळते. 4 धाबा खर्च केल्यात आणि विकेट मिळवल्या 2. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण बघतोय प्रथमेशला गोलंदाजी मार्ग वरती. इथून पंचांचा इशारा येतोय वाईटचा. लेग स्टंपचा चेंडू बाहेर होता आणि आलाय हा चेंडू वाईट. अजून एक एक्स्ट्रा रन अकाउंट मध्ये ऍड केली जाईल. आपण बघतोय सरपंच चषक 2024 दिवस 5वा आणि मॅच नंबर आपण बघतोय पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. फटका सुंदर आहे. चेंडू तिथे फाईन लेगच्या डोक्यावर ना गेलाय. आउट ऑफ द प्लॉट. सीमा पार षटकार. पाटील सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील. सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. गोरगरिबांचा दयाळू दाता आला होनावाला. गोरगरिबांचा दयाळू दाता आला होनावाला. संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला. संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला. थँक्यू. चला चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल बॅटची इनर एज लागली की काय, इथून फलंदाज सेफ आहेत. आलाय डॉट बॉल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती आपण धाबा बघतोय. 11 धाबा धावपुस्तकावरती. लॉस ऑफ 2 विकेट, 11 रन, 11 धाबा धावपुस्तकावरती. टालेत प्रमुख पाहुणे संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेत क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा रुचे टालेत प्रमुख पाहुणे. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा आपल्याला धावपुस्तकावरती बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवल्या दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. फलंदाजी ट्रॅक वरती अविनाश 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि त्याच्या समवेत किरण आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती 2ऱ्या क्रमांकाचं दुसरं पॉवर प्ले हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय राहुल. गोलंदाजी ट्रॅक वरती कशा प्रकारे रणनीती असेल, कशा प्रकारे प्लॅनिंग असेल. पहिलाच बॉल पंचांच्या डाव्या एष्टी काढून फटका सुंदर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत आली आहे. फक्त आणि फक्त सिंगलचं कलेक्शन राहिलंय. एका धाबेनं 12 धाबा धावपुस्तकावरती होत आहेत. आपल्याला धावपुस्तकावरती बघायला मिळत आहेत. राहुल असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय किरण ऑन अ स्ट्राईक. फटका तेवढा सुंदर आहे मात्र तिथे लॉक ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. आली आहे अजून एक सिंगल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. दुसऱ्या षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला बघायला मिळत आहेत 2 सिंगलचं कलेक्शन राहिलंय. आपल्याला 2 फलंदाज बघायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 3 अविनाश आणि त्याच्या समवेत आपल्याला बघायला मिळतोय किरण नॉन स्ट्रायकर एंड वरती. पुढचा बॉल इथून फटका सुंदर आहे. लॉंग लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. सीमारेखाच्या फायर षटकार. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले मैदानावरती सामना पाहूया. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले मैदानावरती सामना पाहूया. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला. थँक्यू डीजे. धावपुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत. 19 धावा. राहुल कोहली आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 2ऱ्या क्रमांकाचं दुसरं पॉवर प्ले सुरू आहे आणि धावपुस्तकावरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत. 19 धावा. आणि आज आपण बघतोय खरं तर आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांच्या लग्नाचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी असेल तर प्रवीण गायकर सर आपल्याला अॅनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इथून अजून एक फटका सुंदर आहे. पॉइंट रिजनला अजून एक आलाय षटकार. षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा आणि या षटकामध्ये आपल्याला धावा बघायला मिळत आहेत 14 धावा आल्यात. धावपुस्तकावरती 25 धावा धावपुस्तकावरती बघायला मिळतात. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा आलाय डॉट बॉल. 2 लागोपाठचे षटकार त्यानंतर हा खोलवर टप्प्याचा दिमागदार गोलंदाजी. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय राहुल कोहली गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक सुरू आहे. 5वा बॉल आलाय डॉट. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले किरण मात्र त्याच नंतर हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल इथून लेटकडची नजाकत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत थोडस फंबलिंग. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धावांचं कलेक्शन राहिलंय. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती आपण धावा बघतोय. लॉस ऑफ 2 विकेट 27 धावा धावपुस्तकावरती. भारी खानाव गावाला सरपंच
सरपंच चषक ठेवलाय भारी खाना बघावाला मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला। धन्यवाद डीजे। बिल्कुल इस टूर्नामेंट का आयोजन की बात करेंगे तो एक की राई विचुंबे गांव का मुन्ना भाई मित्रांनो 32 बार विदेशी वारी करने वाले एक ही मसीहा थाईलैंड फुकेट और दुबई हांगकांग मलेशिया जैसे बड़े बड़े विदेशों में जिनका सफर रहता है वो एक ही राई मुन्ना भाई विचुंबे के मुन्ना भाई आपका स्वागत करेंगे उनके समेत बिल्कुल माइकल जैकब्स ये भी आनंद लेते हुए माइकल जैकब्स आपका भी हम स्वागत करते हैं मुन्ना भाई। ठेवलाय भारी खाना बघावाला सरपंच चषक ठेवलाय भारी खाना बघावाला मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला। धन्यवाद डीजे। बिल्कुल उनके समेत विद्यमान ग्राम पंचायत सदस्य तथा निर्मल बिल्डर्स एंड डेवलपर के ओनर सम्मान्य अनिल शेठ भोईर गौरव शेठ धुमाल दमदार नेतृत्व 40 गांव प्रीमियर लीग में जिनकी हमने टीम देखी थी गौरव शेठ धुमाल आपका स्वागत है। रमन पाटिल साहब और हमारे उसरली गांव के गुलाब शेठ डांगरकर आपका सभी का स्वागत है। थँक्यू प्रवीण सर फटका इथून फसलाय की काय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल फलंदाज अविनाश बॅक टू डग आउट। पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील सुख दुःखाला थँक्यू डीजे। प्रवेश आले तिसरी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आणि पहिल्या चेंडू वरती विकेट मिळवली आहे किरण झाले तिथे आउट आणि आता फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतील समोर फलंदाज ऑन स्ट्राइक अविनाश आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला फलंदाज बघायला मिळेल इथून फटका अलॉंग द कार्पेट तिथे स्ट्रेट ड्राइव्ह केलाय चेंडू फरार होतोय सीमा पार चौकार। गोरगरिबांचा दयाळू दाता आला होनावाला गोरगरिबांचा दयाळू दाता आला होनावाला संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला संजय शेठ। थँक्यू डीजे। स्वप्नीलच्या बॅट मधून आला चौकार आपल्याला बघायला मिळतात धाव पुस्तकावरती 31 धावा आणि किरणच्या पारीच्या मागच्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे। अविनाश आपण बघतोय 6 चेंडूमध्ये 18 धाबांवरती खेळतोय स्वप्नीलचा विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय चला चेंडूची पूर्तता करायची मैदानावरती लगेच आयोजक वर्ग खूप चांगला आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे आई जगदंबा 11 खानाव आयोजित ही आपल्याला 6 दिवसीय क्रिकेट शृंखला एन्जॉय करायला मिळते सरपंच चषक 2024 आणि लाईव्ह आपण व्ह्यू बघितले तर आता आम्हाला 144 जण लाईव्हच्या माध्यमातून बघतायत सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले मैदानावरती आपल्याला मॅच बघायला मिळते पहिल्या फेरीतील चौथी मॅच 31 धाबा धावपुस्तकावरती पडल्या गेल्यात 2 षटक संपले तिसरं षटक सुरू आहे आणि 31 धाबा धावपुस्तकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण बघतोय लाईव्ह स्क्रीन वरती प्रोजेक्टेड स्कोर 65 आणि करंट रन रेट आपण बघितला तर करंट रन रेट अविनाश आपण बघतोय अविनाशच्या बॅट मधून आल्यात 21 धावा वैयक्तिक 21 धावा अविनाशच्या बॅट मधून आल्या गेल्यात इथून फटका सुंदर आहे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत फेकतील तोपर्यंत आली आहे अजून एक सिंगल 32 धाबा आता होत आहेत धाव पुस्तकावरती
अविनाश पाटील 18 थापांवरती खेळतोय वैयक्तिक आपल्याला बघायला मिळेल. ऑन स्ट्राइक फटका फसलाय की काय तिथे शॉर्ट फाईन लेग रेजनला चेंडू फरार होतोय. लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा रुचे डालेत प्रमुख पाहुणे. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेत क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा रुचे डालेत प्रमुख पाहुणे. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला. शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला. थँक्यू डीजे. आपल्याला धाव पुस्तकावरती टोटल धावा बघायला मिळतात. इथून अजून एक फटका फसलाय की काय तिथे फलंदाज बाद होतोय. अविनाश बॅक टू डग आउट. मेरे गावाच्या संजय शेठ नाव संजय शेठ पाटील मेरे गावाचा लयनावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा लयनावा रूपाला. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा. थँक्यू डीजे. अविनाश आता फलंदाज आऊट झालाय मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय शैलेश भोईर. फलंदाजी मार्ग वरती आता इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. धाव पुस्तकावरती धाबा झाल्यात 35 धाबा. धाव पुस्तकावरती तिसरं षटक सुरू आहे. 36 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. अजून एक डॉट बॉल आलाय. छत्तीस धाबा धाव पुस्तकावरती होत आहेत. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धाबा 36. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीसले मैदानावरती सामना पाहूया. स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीसले मैदानावरती सामना पाहूया. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा लयनावा रूपाला. थँक्यू 36 धाबा धाव पुस्तकावरती बनल्या जात आहेत. चला शैलेश साठी कॅश प्राइज असेल. जीत गावंड यांच्याकडून जर षटकार हॅट्रिक ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल. नवीन गोलंदाज अविनाश आलेत गोलंदाजी मार्ग वरती. अविनाश टोलकर पहिलाच बॉल पंचाने इथे लाईन चेक केली आहे. आलाय पहिलाच बॉल वाईट. समोर शैलेश भोईर सारखा फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकर स्वप्नील कांबळे स्ट्रायकर एंड वरती आहे आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला शैलेश भोईर बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतोय अविनाश टोलकर गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं कमिटमेंट दिलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि या चेंडू नजीक आल्यात 2 धाबा स्वप्नीलच्या बॅट मधना. अविनाश डोलकर आपल्याला चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्ग वरती बघायला मिळतोय. विचार केला विचुंबे क्रिकेट संघाचा 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत आणि आता स्वप्नील आणि शैलेश भोईर फलंदाजी ट्रॅक वरती. अजून एक वाईट बॉल. अविनाश डोलकर चौथ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून वारंवार वाईट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला बॉल वाईट त्यानंतर 2 या दरम्यान आपण पाहू शकाल बाबू शेठ दिसले आणि गणेश शेठ तात्रे यांचे या ठिकाणी आगमन स्वागत है। बिल्कुल यहाँ पर बात करेंगे तो अच्छा रन रेट से फिलहाल चल रहा है, लेकिन स्वप्निल का विकेट रहना विचंबा टीम के लिए बहुत ही जरूरी होगा। इस बार
शायद ये क्या छूटा है, मौका मिलेगा, मौका बना था। स्वप्निल का इंपॉर्टेंट विकेट इस वक्त बहुत कुछ मायने रखता है विचुम्बे टीम के लिए। और चलिए यहाँ पर स्वप्निल का बिल्कुल क्या छूटा है। 5 ओवर में 5 बॉलर, खतरनाक साबित हो सकता है। अब स्ट्राइक एंड पर होंगे बल्लेबाज शैलेश भोईर, एक अच्छे क्रिकेटर, अच्छे बल्लेबाजी के तौर पर जाने जाते हैं। 41 धाबा धावपुस्तकावरती बनला जात आहेत। गोलंदाजी मार्क वरती अविनाश डोलकर। मागच्या चेंडूवरती काय घडलंय, तिथे जेल सुटली स्वप्नीलची, इथून फटका अजून एक फसलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, आलाय, अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर होईल। शैलेश भोईर खाना बगावाला मेरे गावाच्या संजय शेट्टी नाव गाजतंय तालुक्याला, मेरे गावाच्या संजय शेट्टी नाव गाजतंय तालुक्याला। संजय शेट्टी पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला, संजय शेट्टी पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल। करण सुरते आता इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल। अविनाश डोलकर पहिला बॉल वाईट, त्यानंतर 2 धाबा खर्च केल्या, परत एक वाईट, परत एक सिंगल। शैलेश भोईर स्ट्रायकर एंड वरती आला आणि त्याची मिळवली विकेट। अविनाश डोलकर आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती बघायला मिळतोय। विचुंबे आणि त्यांच्या अगेन्स्ट गणेश पुरी। विचुंबे क्रिकेट संघाचा विचार केला तर अर्धी टीम मैदानाच्या बाहेर गेली आहे। 5 विकेट मैदानाच्या बाहेर विचुंबे संघाचे गेलेत। त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गणेशपुरी टीम उत्कृष्ट कामगिरी करते। 41 धाबा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत। अविनाश डोलकर गोलंदाजी ट्रॅक वरती, पुढचा बॉल आपल्याला बघायला मिळेल अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला, लॉग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहेत। थोडस फंबलिंग, 2 क्षेत्ररक्षक तिथे चेंडू नजीक आले, अडवणी केली गेली आणि फक्त सिंगलचं कलेक्शन राहिलंय। आता स्ट्रायकर एंड वरती फलंदाजाला बोलवलंय स्वप्नील कांबळे। फलंदाजी मार्ग वरती आपल्याला आता बघायला मिळेल स्ट्रायकर एंडला। 4थं षटक सुरू आहे। स्वप्नील कांबळे ऑन स्ट्राइक, एक मोठा फलंदाज आहे, त्याच्या बॅट मधून मोठे फटके येईल का? इथून डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, 2 धाबा चोरण्याचा प्रयत्न होता मात्र आली आहे। या चेंडूवरती फक्त सिंगलचं कलेक्शन राहिलंय आणि एकेरी दुहेरी धाबांना सध्या प्राधान्य देत असताना आपल्याला बघायला मिळतोय। भैरवनाथ विचुंबे क्रिकेट संघ जाम पोचलाय 43 धाबा धावपुस्तकावरती। 4थं षटक सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये 11 रन आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आल्या आणि 4थ्या षटकामधील 800 बॉल। इथून फटका सुंदर आहे, तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, केली अडवणी, प्रथमेश होते तिथे क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवरती आल्या 2 धाबा। 4 षटकांचा खेळ संपलाय। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती आपल्याला धाबा बघायला मिळतात। लॉस ऑफ 5 विकेट, धावपुस्तकावरती धाबा 45 धाबा। सरपंच चषक ठेवलाय भारी खाना बगावाला, मेरे गावाच्या संजय शेट्टी नाव गाजतंय तालुक्याला, मेरे गावाच्या संजय शेट्टी नाव गाजतंय तालुक्याला। संजय शेट्टी पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला, संजय शेट्टी पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला। तालुका उपाध्यक्ष संजय शेट पाटील, सुख दुःखाला संजय शेट धावून येईल। पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेट पाटील, सुख दुःखाला संजय शेट धावून येईल। गोरगरिबांचा दयाळू दाता आला होनावाला, गोरगरिबांचा दयाळू दाता आला होनावाला। संजय शेटचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला, संजय शेटचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला। संजय शेट पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला, संजय शेट पाटील मेरे गावाचा आला या नावा रूपाला। थँक्यू। चला लगेच सामना सुरुवात करायची। 4 षटक संपले। 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावपुस्तकावरती धाबा बघायला मिळतात 45 धाबा। शेवटचं एक षटक
शेवटचा एक षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या एका षटकामध्ये किती धाबा येतील हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. स्लॉग आउटचं हे शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येतील टीम आपल्याला बघायला मिळते भैरवनाथ विचुंबे क्रिकेट संघाच्या माध्यमातून. तर आपण या ठिकाणी लवेश अँड मायरा 11 संघाचे पुरस्कर्ते दिव्येशभाई काकडे आदई जर आले असतील त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. गणेशपुरी म्हटल्यानंतर आपण उल्वेन रोडला कधी गेलात तर नक्कीच प्रथमेश प्रकाश कोहली यांचा एक हॉटेल आहे तिथे आपण अवश्य भेट द्या. जमल्लार हॉटेल नेहमीच सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला स्वादिष्ट नेहमीच हॉटेलची मेजवानी पाहायला मिळते. प्रथमेश अँड प्रतीक प्रकाश कोहली आणि प्रकाश कोहली साहेब जर आले असतील त्यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. बीडी शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि तथा माजी उपसरपंच आपण देखील यावं. बीडी शेठ आपलंही सहर्ष स्वागत. थँक्यू प्रवीण सर. शेवटचा एक षटक शिल्लक आहे. 45 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याकडे सर्वांचं लक्ष असेल. विनेश डोलकर गोलंदाजी ट्रॅक वरती 5वा गोलंदाज. इथून फटका सुंदर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार मस्तक पे दस्तक सीमा पार षटकार. आमदार प्रशांत दादा टालेत प्रमुख पाहुणे संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा टालेत प्रमुख पाहुणे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल. इथून फलंदाजी मार्ग वरती आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय स्वप्नील कांबळे. आली आहे फक्त आणि फक्त सिंगल. धावपुस्तकावरती ऍड केली जाईल. आता स्ट्रायकर एंड वरती करण सुत्रे आपल्याला स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बघायला मिळेल. तर विकीबाई डोलकर यांचे आपण स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. ते देखील स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत. थँक्यू डीजे. थँक्यू प्रवीण सर. धावपुस्तकावरती धाबा होत आहेत 52 धाबा. फटका सुंदर आहे तिथे फटका फसलाय की काय. लॉग ऑफला अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर होईल. 6व्या क्रमांकाचा फलंदाज करण सुरते मैदानाच्या बाहेर होतोय. तर धन्यवाद डीजे. याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेची आन बान शान अर्थातच ऍडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. तर विचंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनंताप्पा गायकवाड यांच्या वतीने देखील विचंबे संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. सनी शेठ आपलंही सहर्ष स्वागत. स्वरांश एंटरप्राइजेस स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत सुमित भोईर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 52 धावा धावपुस्तकावरती लगावल्या गेल्यात भैरवनाथ विचुंबे क्रिकेट संघाच्या माध्यमातून. सुमित भोईर ऑन स्ट्राइक. 3 चेंडू शिल्लक आहेत. विनेश डोलकर गोलंदाजी ट्रॅक वरती फटका सुंदर आहे. लॉग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आली आहे फक्त सिंगल. इथे सिंगल घेऊन स्वप्नील कांबळेला स्ट्रायकर एंड वरती आणण्याचं काम केलंय. फलंदाजी करत असताना आपण बघतोय सुमित भोईरनं. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 53 धावा धावपुस्तकावरती लगावल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल. इथून फटका सुंदर आहे लॉंग लेगच्या डोक्यावरनं स्वप्नील कांबळे क्लासिक शॉट षटकार. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा आलाय नावा रूपाला. थँक्यू. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धावपुस्तकावरती 59 धावा लगावल्या गेल्यात. मागच्या चेंडूवरती स्वप्नील कांबळेनं षटकार लगावलाय. आता 1 बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट चेंडू शिल्लक आहे. या चेंडू नजीक कोणता फटका येईल हे पाहणं अत्यंत आवश्यक. फुल टॉस बॉल मस्तक पे दस्तक चेंडू फरार लॉंग लेगच्या डोक्यावरनं सीमा पार षटकार. चला हाईट फॅक्टर चेक केला जाईल. शेवटच्या बॉल वरती काय घडलंय इथे ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. आमचे प्रमुख आयोजक करते प्रवीण दादा पाटील यांच्या माध्यमातून हाईट फॅक्टर चेक केलं जाईल आणि त्याचनंतर सचिन दादा मुंडे आपण सुद्धा यायचंय. हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. ओमसाई MTC लाईव्ह याच्या माध्यमातून. इथे हाईट चेक केलं जाईल.
थोड्याच वेळात आपल्या इथे चला फेअर डिलिव्हरी आहे. शेवटचा बॉल येतोय, शेवटच्या बॉल वरती षटकार. 65 धाबा बनवल्या जात आहेत आणि जिंकण्यासाठी उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत. मायरा अँड लवे स्पोर्ट्स गणेशपुरी क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 66 धाबा. जसं दुसरं डेफिनेटली आपण जर विचार केलात काही दिवसापूर्वीच विचुंबे गावामध्ये भारतीय जनता पार्टी खरंतर पुरस्कृत सरपंच उपसरपंच सदस्य चषक नाईटचा आपण दमदार क्रिकेट थरार पाहिलात. खरंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर साहेब यांच्या वतीने देखील या संघासाठी शुभेच्छा. आणि आपण देखील पाहू शकाल इथे देखील भारतीय जनता पार्टीची दमदार स्पर्धा आणि दमदार नेतृत्व आपण पाहू शकाल. ज्या खरंतर ज्यांच्या सौभाग्यवती शशिकांत दिसले साहेबांच्या सौभाग्यवती जयश्रीताई शशिकांत दिसले सध्या विद्यमान सरपंच साहेब तुम्ही पाहताय. आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पार्टी विद्यमान उपाध्यक्ष संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा करताना भरवली गेली. आणि पाहता पाहता या स्पर्धेचा 5वा दिवस, उद्या अंतिम दिवस, उद्या मेगा फायनल तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. डीजे पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती धाबा लगावल्या गेल्यात. टीम भैरवनाथ विचुंबेच्या माध्यमातून 65 धाबा लगावल्या गेल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी लवेश अँड मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 66 धाबा. जसं उत्तरार्ध चालू होईल आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. कॉम्बॉक्स मध्ये बदल करणार आहोत, आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ मोरबे लवेश दिगे सरांचा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. खऱ्या सरपंच साहेब मागच्या वर्षी देखील आपण नाईट स्पर्धा पाहिलीत. मनात करायचं आणलं तर या वर्षी देखील आपल्याला नाईट स्पर्धा जबरदस्त पाहायला मिळेल. परंतु मार्च महिन्यामध्ये आचारसंहितेचा काही कालावधी कदाचित लागू होईल, त्याच्यामुळे कदाचित मॅचेस आधी होऊ शकतील. परंतु पाहूया हे मैदान जर पाहिलं तर स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले मैदान खानाव हे दमदार तुम्हाला पाहायला मिळतं. यस डीजे. जगन्नाथ दिसले मैदानावरती सामना पाहूया. स्वर्गीय जगन्नाथ दिसले मैदानावरती सामना पाहूया. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील नेरे गावाचा आलाय नावा रूपाला. संजय शेठ पाटील नेरे गावाचा आलाय नावा रूपाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील नेरे गावाचा आलाय नावा रूपाला. संजय शेठ पाटील नेरे गावाचा. यस थँक्यू व्हेरी मच मनोज सर. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील अंतिम लढत भैरवनाथ विचुंबे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते लवेश अँड मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम आमंत्रित केलं होतं भैरवनाथ विचुंबे संघाला. 65 धावा केल्या विचुंबे संघाने आणि 66 धावांचं आव्हान ठेवलं गेले. पहा टीम लवेश अँड मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी संघासमोर कोणत्या प्रकारे धावा केल्या जातील, धावांचा पाठलाग, तसेच विचुंबे संघ त्या धावा डिपेंड करेल का हे येणारे वेळकाळ सांगून जाईल. आपण पाहतोय श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच चषक 2024 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आयोजक आई जगदंबा 11 खानाव आणि सचिन दादा आणि त्यांची पूर्ण टीमची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आज 5वा दिवस, 6 दिवसाची ही स्पर्धा खरं तर आपण पाहत आहोत. आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना लढताना पाहायला मिळेल. 65 धावा केल्या, 66 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. कशा प्रकारे त्या लक्ष्याचा पाठलाग करतील हे देखील पाहणं गरजेचं राहील. टीम भैरवनाथ लवेश अँड मायरा स्पोर्ट गणेशपुरी संघ. वैदिक पहिलं सांघिक पहिलं षटक अविनाश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू टॉपेज लागलाय, झेलची नामी संधी. पहिला दे धक्का टीम लवेश अँड मायरा स्पोर्ट गणेशपुरी संघाला. फलंदाज प्रथमेश कोहली बॅक टू द डगआउट. टॉपेज लागला
आणि चांगला झेल घेतला गेला. इथं आपण पाहतोय भैरवनाथ विचुंबे संघाचा क्षेत्ररक्षक. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अविनाश फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. इनॅट क्रमांक 3 क्रमांकावर येणारा खेळाडू कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल की ते देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की पहिला मोठा धक्का लागला. प्रथमेश कोळी मोठे फटके मारण्यामध्ये सक्षम असलेला खेळाडू आता तंबूच्या आसरेला परतलाय. अविनाश डोलकर आता पाहूया जबाबदारी असेल अविनाशवर देखील. गोलंदाज तयार. इथे पहा हा प्रकार होता. पुल केलाय चेंडू जाईल सरळ मिड विकेटच्या दिशेने सीमा रेषा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. ठेवलाय भारी खाना बगावाला सरपंच चषक ठेवलाय भारी खाना बगावाला मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतंय तालुक्याला मेरे गावाच्या जसा आखूड टप्प्याचा चेंडू भेटला ना त्यावर प्रहार केला. बंब का गोला चेहऱ्यांना 6 धावेने पहा धाव फलक पुढे जात आहे. धाव फलक अकाउंट ओपन केलं ते टीमचं. इथे पाहतोय आपण लवेश अँड मायरा स्पोर्ट गणेशपुरी संघाचं अकाउंट ओपन केलं ते 6 धावेने. 6 या अंकावर 1 गडी बाद टीम गणेशपुरी संघ आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना पिवंत षटक गोलंदाजी मार्कवर अविनाश पाटील. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला होता. त्यानंतर मोठा प्रहार. ओव्हर द विकेट अविनाश पाटील याचा पुढचा चेंडू डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पहा. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्लोज कॉल असेल कारण की डायरेक्टली हिट झाला होता. पंचांनी देखील थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. यस थर्ड अंपायर टू डायरेक्टर. इथं चेक केलं जाईल. ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय सुखरूप की बाद आहे. कारण की डायरेक्ट हिट म्हटलं की क्लोज कॉल नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो. इथं चेक केलं जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सचिन दादा मुंडे आमच्या समवेत जोडलेत. हे देखील त्याची पाहणी करतील. इट्स अ नॉट आउट. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आणि या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. 2 धावेने धाव फलक पुढे येतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 8. 1 गडी बाद. चांगली सुरुवात गणेशपुरी संघाकडून. ओव्हर द विकेट लाईन चेक करावी लागेल. पंच नक्कीच इशारा कळवत आहेत. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू अवंतर धाव. दिशेने मारा करण्याचा प्रयत्न अविनाश पाटील याचा. या चेंडूवर मिळेल 1 धाव. 9 धावा. धाव संख्या 9. 1 गडी बाद. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अविनाश पाटील तयार. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. एच अँड टेकन. फलंदाज दुसरा धक्का. बॅट्समन अविनाश डोलकर बॅक टू द पॅव्हिलियन. संजय शेठ पाटील नेरे गावाचा आला या नावा रूपाला संजय शेठ पाटील नेरे गावाचा आला या नावा रूपाला. तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील. सुख दुःखाला संजय शेठ. थँक्यू व्हेरी मच. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं तसेच अतिथी मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा आनंद घेत आहेत त्या सर्व स्पर्धकांचं मी लवेश दिघे मोरबे तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या फेरीतील 5वी लढत आपण पाहतोय. खरं तर 66 धावांचा पाठलाग करत असताना लवेश आणि मायरा स्पोर्ट गणेशपुरी आता जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद. चांगली सुरुवात मात्र करून दिली होती. इथं मात्र आता 2 विकेट्स गमावल्यात. कोणत्या प्रकारे फलंदाजी राहील हे देखील पाहणं गरजेचं. इथे पहा पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर टाकला होता चेंडू. चांगली लाईन लाईन इथं पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. थोडासा वेग या चेंडूवर पाहायला मिळाला. डॉट चेंडू होईल इथून सांगता निधा व चेंडू टाकला तो. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. इथे मोठा फटका लगवायचा होता बा. वारंवार मोठे फटके लगवण्याच्या नादामध्ये फलंदाज डॉट करून जात आहेत. लगातार दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. षटकाची इथे होईल समाप्ती. 66 धावांचा पाठलाग करत असताना टीम लवेश अँड मायरा स्पोर्ट गणेशपुरी जाऊन पोहोचलाय 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9व्या आकड्यावर. संजय शेठ धावून येईल. गोरगरिबांचा दयाळू दाता आला
शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला. संजय शेठचं यस थँक्यू व्हेरी मच. येणारे 24 चेंडू 57 धाब्यांची गरज. 24 चेंडू 27 धावा, 14च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. आता आपण पाहतोय स्कोरबोर्डवर धावा लागलेत. टीम गणेशपुरी संघ 9, 2 गडी बाद. राऊंड द विकेट गोलंदाज तयार. ते सर्रार गोलंदाजी वेग इथं पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पहा पुल अँड अनसक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. डॉट करून गेला चेंडू आणि चेंडूफळीमध्ये संपर्क जुळला नाही. पुढचा चेंडू ओव्हर पिच टाकला होता, ऑन साइडला मारलाय. मिड विकेटचा खेळ तिथे येईल. थोडंसं फंबलिंग इथं पाहायला मिळालं. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. मिलेगा यहाँ चौका 4 रन. निमित्त ठेवले तर क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा रुंचे टालेत प्रमुख पाहुणे. धन्यवाद. पहिला चेंडू आखूट टाकला होता, त्यानंतर ओव्हर पिच चेंडू. आता बाय पुन्हा एकदा थोडासा चेंडू पुढे टाकला होता. गुडलेन स्पॉटवर टप्पा खाऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र कॉलिंग खराब. तिसरा धक्का लागेल तर टीम लवेश अँड मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी संघाला. फलंदाज राहुल कोहली गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतलाय. निमित्त ठेवले तर क्रिकेट सामने. आमदार प्रशांत दादा रुंचे टालेत प्रमुख पाहुणे. शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचं स्वागत करायला. कीच चांगली पाहायला मिळाली. या चेंडूवर येतोय दमदार हिट, षटकार. धावन करता 6 धावेने आता समीकरण पाम बदलेल. 13 चेंडू 39 धावा. मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू 39 धावा. 19.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. आता टीम गणेशपुरी संघाला इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगावला जातोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील या चेंडूवर 4 रन. चौकार. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा लय नावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा लय नावा रूपाला. यस थँक्यू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय. गणेशपुरी संघ जाऊन पोचलाय 4 गडी बाद 31. आता येणारे 12 चेंडू 35 धावेची गरज असणार. 12 चेंडू 35 धावा 66 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली मॅच. भैरवनाथ विचुंबे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय लवेश अँड मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी संघाला. नाणेफेक गणेशपुरी संघाने जिंकली होती. प्रथम आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी विचुंबे संघाला. विचुंबे संघाने 30 चेंडूमध्ये 65 धावा केल्या. 66 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलं गणेशपुरी संघासमोर. आता पहा पुढील होणारी मॅच कैलासवासी सदानंद स्मृती विनर्स गव्हाण. विनर सामना खेळवला जाईल. या संघामध्ये जो संघ जिंकेल ना तो संघ लगेच तुम्हाला फाईट बॅक करेल. गव्हाण संघ आपण सज्ज राहायचं. यानंतर सामना खेळवला जाईल. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील आपण पाहतोय 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर करण सुरते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो 4था गोलंदाज इथं वापरण्यात आलाय. 5 षटकाचा सामना 5 फ्रेश गोलंदाज. ओ द विकेट हाफ ट्रॅकर टाकला होता. सुरेख फटका लॉंग ऑफला. खेळाडू तिथे तैनात. या चेंडूवर मिळेल एक धाव. गॅप सिलेक्शन इथं पाहायला मिळालं नाही. खरं तर कव्हरला मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल ठरला. या चेंडूवर मिळाली एक धाव. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलक 32 धावा. येणारे 11 चेंडू 34 धावेची गरज. 11 चेंडू 34 धावा. मोठे फटके येणं गणेशपुरी संघासाठी खूप काही सांगून जातील. डॉट चेंडू टाकले तर दडपण फलंदाजांवरती येईल. ओ द विकेट सुरेख फटका गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू वाईडिश लॉंग ऑनला बीट करत सीमा रेषा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. सिक्सर.
मैदानाच्या आतमध्ये लाईन चेक केली जाते इथं पंचांनी हेरलं आणि निर्णय कळवलाय. इट्स अ वाईड कॉल. दिशेनं मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपण पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता चेंडू. आता पहा 10 चेंडू 27 धावेची गरज. 10 चेंडू 27 धावा अवंतर धावा रोक्यावर लागतील टीम आपण पाहतोय. विचुंबे संघाला इथे देखील पहा पुन्हा दिशाहीन मारा खराब गोलंदाजी इथं पाहायला मिळते. गोलंदाज करण सुरतेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर लगातार 2 चेंडू पहा अवंतर फेकले जात आहेत. आता येणारे 10 चेंडू 26 धावा दडपण आलं जात आहे गोलंदाजांवरती. धावसंख्या 40, 4 गडी बाद 40 धावा, 10 चेंडू 26 धावेची गरज. इथे पहा मिनी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळाडू तैनात. अलोन द कार्पेटच्या साईडने चेंडू जातोय. थोडस फमलिंग देखील पाहायला मिळालं. 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धाव फलक जाईल पुढे. धाव संख्या 42 या आकड्यावर येता येणारे 9 चेंडू 24 धावा. 9 चेंडू 24 धावा. मोठा फटका आला तर समीकरण कुठेतरी बदलेल. मॅच थोडीशी खुली होईल टीम गणेशपुरी संघासमोर आणि येणारा ड्रॉन चेंडू बरंच काही सांगून जाईल. स्लोअर होता पिक केलाय. चेंडू जाईल सरळ मिड विकेट रेषा सीमा रेषा पार मिळेल या चेंडूवर षटकार. असं फलंदाज प्रतीक कोहलीच्या बॅट मधून आपण दमदार हिट पाहिला. 8 बॉल 29 धावांवर नाबाद खेळली. इथे देखील पुन्हा मोठा फटका लगवायचा होता बा. चेंडू पीच झाल्यानंतर कुठेतरी खोलवर राहिला. थोडीशी गती देखील पाहायला मिळेल. अतिरिक्त गती आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये. इथे डॉट चेंडू होईल सांगता. धाव फलकावर धावा आपण पाहतोय 48. येणारे 7 चेंडू 18 धावेची गरज. 7 चेंडू 18 धावा. फुल लेंथचा चेंडू होता पण त्यांचा निर्णय अजूनपर्यंत आलेला नाही. निर्णय याची वाट आपण पाहूया. चला खेळाडूला कोणती इजा होणार नाही याच्याकडे थोडीशी लक्ष असू द्या. पाण्याची पूर्तता करा. 12th मॅन पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये त्वरित. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू होता. खरं तर फुल टॉस होता. त्या चेंडूवर मोठा फटका लगवायचा होता फलंदाजाला. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आत. चला इट्स अ नो कॉल असेल. नो बॉल असेल. नो चेंडू होता भीमर कारण की फुलर लेंथचा चेंडू होता. या चेंडूवर मिळेल 1+1 अशा 2 धावा. खेळाडूला कोणत्याही प्रकारच्या इजा होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्या. पाण्याची पूर्तता करा. पाणी घेऊन जा त्वरित. चला या चेंडूवर नो असेल. 1+1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. या 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. आता पहा समीकरण 7 चेंडू 16 धावेची गरज. 7 चेंडू 16 धावा. अतिशय मॅच रोमहर्षक पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय टोटल 50. 4 गडी बाद आपण पाहतोय. स्कोर बरोबर धावा लागल्यात. आता मात्र येणारे 7 चेंडू 16 धावेची गरज. नो चेंडू टाकायची तिथे गरज होती का हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह असेल. टीम विचुंबे संघाचा गोलंदाज आपण पाहतोय करण सुरते शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. येणारे 7 चेंडू 16 धावेची गरज. कोण जिंकेल कोण गव्हाण संघासमोर फाईट बॅक करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. या चेंडूवर फ्री हिट असेल याची देखील नोंद घ्या. नो चेंडू फेकला गेला. फुल लेंथचा चेंडू होता. येणारे 7 चेंडू 16 धावेची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच गेली कुठे पहा. इथे पहा फ्री हिटचा चेंडूवर टॅपिंग क्रिकेट इथे पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सरळ वाईडिश. लॉंग ऑफ खेळाडू तिथे येईल तोपर्यंत मिळतील या चेंडूवर 2 धावा. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. इथे पहा षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा टीम गणेशपुरी संघ जाऊन पोहोचलाय.
4 गडी बाद 52 52 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. चला येणारे 6 चेंडू 14 धाब्याची गरज. चला स्पीडअप करा मैदानाच्या आतमध्ये. अजून अद्याप आपल्याला 3 सामने खेळवायचे. 3 सामने बॅलन्स आहेत, याच्याकडे थोडं लक्ष असू द्या. एक सुपर 6 ची देखील आज आपण मॅच इथं खेळवणार आहोत, याचे देखील इकडे देखील लक्ष असू द्या. येणारे 6 चेंडू मॅच मध्ये पहा ट्विस्ट पाहायला मिळतंय. 6 चेंडू 14 धाब्याची गरज. वैयक्तिक पहिलं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज हार्दिक जुईकर. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. इथे पहा बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये चांगला झेल घेतला जातोय. फलंदाज इथून 5वा धक्का टीम लवेश अँड मायरा स्पोर्ट्स संघाला. फलंदाज प्रतीक आउट. आता मात्र पहा समीकरण बदलेल. येणारे 5 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. पंत आम्हाला कळतायत थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला होतोय. बॅटची कडा लागून फर्स्ट स्लिप मध्ये झेल गेला होता. इट इज आउट. इट इज आउट. 5वा धक्का टीम लवेश अँड मायरा स्पोर्ट गणेशपुरी संघाला लागलाय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवेश कोळी. इनाट क्रमांक 7व्या क्रमांकावर येणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आता आपण पाहू शकता. येणारे 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगवायचा होता. फलंदाज आपण पाहतोय प्रतीक कोळी. बॅक टू द डगआउट. खरं तर प्रतीक कोळीच्या बॅट मधून आपल्याला 3 माहिती हिट आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी करत होता. 11 चेंडू खेळलाय आणि 29 धावांची बहारदार खेळी प्रतीक कोळीच्या बॅट मधून पाहायला मिळते. तोच प्रतीक आता बॅक टू द डगआउट. येणारे 5 चेंडू 14 धावेची गरज. इथे हा प्रकार टाकला होता. खूप टप्प्याचा चेंडू. लाईन चेक केली जाते. इथं पंतांचा इशारा येतो. इट्स वाईट कॉल. आता मात्र थोडस दडपण गोलंदाजांवर देखील पाहायला मिळते. येणारे 5 चेंडू 13 धावेची गरज. इथे मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे खुली होईल गणेशपुरी संघासमोर. 5 चेंडू 13 धावा. कोण जिंकेल, पुढील फेरीमध्ये कोण दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं. 5 चेंडू 13. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू होता बा. लॉलीपॉप चेंडू. यावर देखील 1 धाव मिळते. पंतांनी पहा थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. हा देखील चेंडू फुलटॉस होता. पंच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सचिनदादा मुंडे या निर्णयाची चाचपणी करतील. निर्णयाची अंमलबजावणी थोड्याच वेळात कळवली जाईल. ॲट्स इट इज अ नो चेंडू. अवंत दावसे भीमर चेंडू असेल. नो +1 अशा 2 चेंडू 2 धावा या चेंडूवर मिळतील. धाव फलकावर धावा आपण पाहतोय आता. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल आणि फ्री हिट असेल या चेंडूवर. येणारे 5 चेंडू 11 धावा. फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये. ना दसरा ना दिवाळी. आता फ्री हिट बोनस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हार्दिक जुवेकर. गोलंदाजी मार्कवर. ओव्हर द विकेट हार्दिक तयार. पुन्हा एकदा हा प्रकार टाकलाय. वारंवार ते चेंडू टाकण्याचा प्रयत्न. खूप टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. मोठे फटके लगवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज देखील बीट होत आहेत. जसजसे डॉट चेंडू फेकले जातील तस तसे प्रेशर क्रिएट केला जाईल फलंदाजांवरती.
कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतो, म्हणजे 4 चेंडूमध्ये 11 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. गोलंदाज तयार, 4 चेंडू 11 धावा, बॅट चिकाडा अँड इज टेकन, बॅट्समन आउट. आई क्रिकेट संघ खानाव गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हाया संघाचा. चला बघा, मॅच मध्ये थोडंसं ट्विस्ट पाहायला मिळालं. विकेट्स मिळवली गेली हार्दिकच्या माध्यमातून. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विशाल कोहली, पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. येणारे 3 चेंडू 11 धावेची गरज, 2 मोठे फटके मारणं गरजेचं राहील टीम गणेशपुरी संघाला, आणि 1 चेंडू डॉट टाकला गेला ना तर समीकरण पूर्णपणे बदलेल. हा चेंडू पहा निर्णायक असेल टीम गणेशपुरी संघासाठी. 3 चेंडू 11 धावेची गरज असताना पहा सुरेख लाईन लेन, पुन्हा एकदा एज अँड टेकन, बॅट्समन गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज विशाल कोहली. बॅक टू द डगआउट. उपाध्यक्ष संजय शेठ पाटील, सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील, सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. गोरगरिबांचा दयाळू दाता आला होनावाला, गोरगरिबांचा दयाळू. थँक्यू व्हेरी मच. येणारे 2 चेंडू 11 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होते. खरं तर चांगली सुरुवात मधल्या फळीमध्ये करून दिली होती फलंदाज प्रतीक कोहलीने. 11 चेंडूमध्ये 29 धावांची बहारदार खेळी होती. मॅचला कलाटणी देण्याचं काम प्रतीक कोहलीच्या माध्यमातून केलं जात होतं. 2 चेंडू 11 धावांची गरज असताना पहा मोठा फटका लगवत असताना चेंडू बराच काळ हवेत, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. बॅक टू बॅक दुसरा विकेटचं इथं पतन होईल, फलंदाज इथून बाद. आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हाया संघ. आता पहा 1 चेंडूने 11 धावेची गरज असेल. चला स्पीडअप करा, अजून अद्याप आपल्याला 3 मॅचेस बॅलन्स आहेत, याच्याकडे थोडं लक्ष असू द्या. चला आउट असेल फलंदाज. आता 1 चेंडू, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला 1 चेंडू 11 धावेची गरज, 1 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा टीम गणेशपुरी संघ, लबेश अँड मायरा स्पोर्ट गणेशपुरी. आता थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला, कारण की मागील चेंडूवर जर मोठा फटका आला असता, षटकार जर आला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नसतं. 1 चेंडू 11 धावा. मॅच पूर्णपणे खुली झाली. ते टीम भैरवनाथ विचुंबे संघासमोर. गव्हाण संघ आपण तयार राहायचंय. विकेट हॅट्रिक देखील पहा इथं पूर्ण केली जाते हार्दिकच्या माध्यमातून. 1 बॉल 11 ची गरज असताना इथे पहा पुन्हा एकदा टॉप एज बॅकवर्ड पॉइंटला झेल घेतला जातोय. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. टीम भैरवनाथ विचुंबे संघ जाऊन पोहोचलाय पुढील फेरीमध्ये. हार्ड लक टीम लवेश अँड मायरा स्पोर्ट गणेशपुरी. यस सर. चला विनंती असेल विचुंबे क्रिकेट संघ आपला संघनायक लगेचच अविनाश टॉस करण्यासाठी लगेचच यावं. सिद्धू आलेत तर मी ऍडव्होकेट या ठिकाणी शशिकांत दिसले साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. बाबूशेठ दिसले आपण यावं, आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करावा. 4 षटकांची ही लढत असेल. अविनाश कॅप्टन यावं. तर सामन्याचा सामनावीर हार्दिक जुवेकर.